हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण काही पार्ट बघितला होता. क्वेश्चन नंबर जो आपण बघत होतो, क्वेश्चन नंबर 5, त्यातले काही एक्झाम्पल, पहिले 5 एक्झाम्पल बघितले होते. आणि त्यातलं 6th आणि 7th आपण नाही बघत आहे, त्या टाईपचे नाही लागत आपल्याला. डिरेक्टली 8 आणि 9thकडे चाललो आपण. ओके, तर लक्ष द्या आता. लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 5 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आठवतंय का? 1 मायनस एक्स स्क्वेअरला आपण कोणाला पुटअप करतो? काय पुट करतो सांगा? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. एक्स इज इक्वल टू साइन थिटा. ऑलरेडी बघितलेलं आहे आपण. ओके, देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय येणार? साइन इनवर्स ऑफ एक्स. असं लिहून ठेवू फक्त थिटाची व्हॅल्यू काय. देअरफॉर वाय इज इक्वल टू, इथं बघूया, साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 5 अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन टाकला इथे, तर साइन स्क्वेअर ऑफ थिटा मायनस 12 साइन थिटा अपॉन 13. ओके, विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय? कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस, मग मी इथं लिहितो 5 कॉस थिटा अपॉन कंप्लीट याला 13 येते. ओके, मायनस 12 साइन थिटा आणि कंप्लीट याला 13 डिवाइड बाय. ओके, आता लक्ष देऊ आपण. देअरफॉर वाय इज इक्वल टू साइन इनवर्स, आतमध्ये काय इथे 5/13 कॉस ऑफ थिटा मायनस 12/13 साइन ऑफ थिटा. बघा, या टाईपचा आपण लास्ट टाईम एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, मग इथे जर बघितलं तर हे बघा, बाहेर साइन इनवर्स आहे. साइन इनवर्सला कॅन्सल होण्यासाठी साइन ऑफ ए प्लस बी किंवा ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिजे. साइन ऑफ ए प्लस बी किंवा ए मायनस बीसाठी काय? साइन कॉस कॉस साइन पाहिजे. इथं कॉस आहे, साइन पाहिजे, म्हणजे साइन कॉस हा होणार कॉस साइन. याला काय म्हणायचं आहे? लेट साइन ऑफ अल्फा 5/13 अँड कॉस ऑफ अल्फा. वेगळा अँगल घ्यावा लागतो. इथं थिटा आहे तर इकडं वेगळा घ्यावा लागतो आपल्याला, 12/13. हिअर सांगून द्यायचं, वाटलंच तर व्हॅल्यूही पुटअप करू शकता तुम्ही, विच इज इक्वल टू 5/13 त्याचा स्क्वेअर, 12/13 त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर करून बघितलं तर हे काय होणार आहे? 25/169, 144/169 विच इज इक्वल टू 1 येईल. बघा, न्यूमरेटरची ॲडिशन 169/169. म्हणजे बघा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आलं आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यूला साइन आणि कॉस जे मांडलं आहे ते व्हॅलिड आहे. ठीक आहे, मग आता बघूया. देअरफॉर वायची व्हॅल्यू काय होईल? साइन इनवर्स हा काय? साइन अल्फा कॉस थिटा मायनस कॉस अल्फा साइन थिटा. बघा काय होणार आहे? विच इज इक्वल टू साइन इनवर्स साइन कॉस कॉस साइन. साइनचा फॉर्म्युला आहे अल्फा थिटा. साइनच्याला डोंट चेंज द साइन, मायनस साइन इनवर्स आणि साइन गेलं अल्फा मायनस थिटा. ठीक आहे, शेजारी लिहितो, तुम्ही खाली लिहायचं आहे कारण जागा नाही ना इथे लिहायला जास्त, त्यामुळे मायनस थिटाची व्हॅल्यू म्हणून आधी काढून ठेवायची असते, ती आपण इथे लिहिणार साइन इनवर्स ऑफ एक्स डिफरन्शिएटिंग with respect to x. This is what? y. Therefore dy by dx, हे बघा, हा तर 0 होणार, मायनस साइन तशीच 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द आन्सर. ठीक आहे, याचं स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ द साइन इनवर्स एक्स. ओके, सो हिअर इट इज द एक्झाम्पल. म्हणजे याला सबस्टिट्यूशन पहिलं आलं आणि याला इथं लिहून परत अजून एकदा आलं, जे आपण म्हणजे 2 एक्झाम्पल जरा एकत्र केल्यासारखे मागच्या टाईपमध्ये जे झालेले आहेत ते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, यामध्ये जर याला तुम्ही बघितलं तर हा सुद्धा आपल्या जरा फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे बघा, 2x/1 + x². काय पुटअप करतो रे? x इज इक्वल टू
टॅन थिटा. मायनस असलं तरी ते पुटअप करतो, प्लस असल्यावर एवढंच आहे की तो साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला होतो आणि मायनस असल्यावर कशाचा होतो, टॅन ऑफ 2 थिटाचा होतो. दॅट्स इट, तेवढंच फरक आहे. त्या फॉर्ममध्ये आणता येतं का, इथे आणता येते का बघूया. लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 raised to x प्लस 1 अपॉन 1 प्लस 4 raised to x. जी टर्म आहे त्याला पहिले y मानून घेतला. साइन इनवर्स ऑफ 2 raised to x इंटू 2 raised to 1 म्हणजे इंटू 2 1 प्लस याला मी 2चा स्क्वेअर लिहितो raised to x 4 म्हणजे 2चा स्क्वेअर. बघा विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हा 2 मी आधी लिहितो 2 raised to x 1 प्लस कशाचा तरी स्क्वेअर. हे बघा रेस टू जे इंटू असतं ना त्यातलं इंटरचेंज पण करता येतं. एक्स खाली वरती 2, ज्या एक्स खाली घेतला इथला आणि हा 2 वरती घेतला. इंटरचेंज इंडेक्सची रेस टू जे आहेत ना त्याला इंटू करता येतं, इंटूला रेस टू करता येतं आणि जे 2 इंडायसेस आहे त्यांना आपल्याला इंटरचेंज पण करता येतं. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं एवढंच आहे की इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, त्याच्याऐवजी इथं 2 raised to x आहे, 2 raised to x आहे. मग जी टर्म आहे त्याला मानतो टॅन थिटा, इथं 2 raised to x आहे त्याला काय मानायचं आपण, टॅन थिटा. बाय स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. आपण मनाने काहीच करत नाही आहे. आधी जे फॉर्म्युले बघितले त्याच्यावरतूनच जे सबस्टिट्यूशन दिलेलं आहे त्यावरूनच आपण लिहितोय. ठीक आहे. 2 raised to x टॅन थिटा, देअरफॉर थिटा लिहून ठेवायचा लगेच. टॅन इनवर्स ऑफ 2 raised to x. देअरफॉर y ची व्हॅल्यू बघा काय येणार आहे, साइन इनवर्स ऑफ ही व्हॅल्यू 2 raised to x काय टॅन थिटा अपॉन इथे काय 1 प्लस त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला कोणाचा आहे, साइन ऑफ 2 थिटाचा आहे. बघा झालं, साइन इनवर्स साइन कॅन्सल. थिटाची व्हॅल्यू टाका, काय थिटाची व्हॅल्यू, टॅन इनवर्स ऑफ 2 raised to x. आणि याला आता काय करायचं आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2 तसाच टॅन इनवर्स 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर इंटू डेरिवेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन, डेरिवेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. इथंच लिहूया त्याचा आन्सर आहे जागा. तर बघा 2 टॅन इनवर्सचा डेरिवेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर आणि त्या फंक्शनचा परत काय डेरिवेटिव्ह. ओके. देअरफॉर dy बाय dx नीट लिहू 2 अपॉन 1 प्लस, ओके इंटरचेंज केला, हा 2 खाली आला, हा x वर गेला, 2 raised to 2 ते होणार 4. म्हणजे बघा जसं 4 raised to x ला आपण 2 raised to x चा स्क्वेअर लिहिला तर 2 raised to x चा स्क्वेअरला आपण 4 raised to x लिहिता येईल. रिवर्ट प्रोसेस झाल्यासारखं आहे. त्याच्यानंतर a raised to x चा डेरिव्हेटिव्हनुसार a raised to x log a. ओके. याला नीट लिहू 2 raised to x प्लस 1 log 2 अपॉन 1 प्लस 4 raised to x. दिस इज द आन्सर. हे कसं आलं बघा, जसं इथे 2 raised to x प्लस 1 आहे त्याला आपण 2 raised to x वेगळा दिला इंटू 2 raised to 1 वेगळा दिला. इथं काही नाही म्हणजे 1 आहे ना, बेस सेम ते इंडेक्सची ॲडिशन 1 प्लस x प्लस 1 असं लिहिता येईल. तसंच इथं झालं बघा, इथे 2 इंटू 2 raised to x आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, बेस सेम एकच बेस 1 प्लस एक्स, त्याच्याऐवजी x प्लस 1 लिहिलं फक्त आपण. दॅट्स इट. बाकीचा लॉग 2 1 प्लस 4 raised to x. ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह इथे चाललं आहे, याला थोडं सिम्प्लिफाय केलं आहे आपण. दॅट्स इट, बाकी दुसरं काही नाही. सो हा एक पार्ट आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6कडे आपल्याला जायचं आहे. 6मध्ये जर आपण बघितलं तर काय काय दिलेलं आहे, टॅन इनवर्स 4x 1 प्लस 21x स्क्वेअर. आता मी जरा काही क्वेश्चन टॅन इनवर्सचा जो आहे ना प्रॉपर्टी, शेवटच्या 2 आपण ज्या प्रॉपर्टीज इनवर्सच्या बघितल्या होत्या, इनवर्सच्या स्टँडर्ड काही प्रॉपर्टीज, त्यातल्या शेवटच्या 2 लिहिल्या होत्या. काय लिहिल्या होत्या थोडंसं रिमाइंड करायचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. टॅन ऑफ ए, टॅन इनवर्स ऑफ ए आणि टॅन इनवर्स ऑफ बी. ठीक आहे.
याला आपण कसं लिहू शकतो, टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी अपॉन 1, वरती प्लस येते इथं मायनस ए इंटू बी. ठीक आहे, अशी प्रॉपर्टी होती आपली. अँड व्हायसे वर्सा, याचे उलटं पण आपल्याला लिहिता येईल. समजा इथे जर मायनस असेल तर वरती मायनस, खाली प्लस, साईन ऑपोजिट होती. हेच दोन प्रॉपर्टी आहेत. ठीक आहे, आता बघा त्या टर्ममध्ये आणता येईल का. आणि एवढंच आहे की हे एल एच एस टू आर एच एसच्या ऐवजी आर एच एस टू एल एच एस आपल्याला विचार करायचा आहे. आता इथं काय टॅन इनवर्स, टॅन इनवर्स. ठीक आहे, इथे खाली प्लस आहे, खाली काय दिलं आहे प्लस, म्हणजे हा फॉर्म्युला, हा टॅन इनवर्स ऑफ इथे अपॉन 1 मायनस ए इंटू बी, वरती ए प्लस बी आला पाहिजे, कारण खाली कोण आहे, खाली प्लस आहे, खाली प्लस आहे. तर बघा खाली प्लस आहे तर वरती मायनस असलं पाहिजे. मग याचा फॉर्म्युला काय होणार, टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी असं लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, आता सगळ्यात मेन काय आहे, 1 आहे. असं इथं प्लस कसं काय ओळखलं, खाली प्लस आहे म्हणून ओळखलं आपण. मग आता याला बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया, लेट त्या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. सिम्पल वेमध्ये सांगायचं म्हटलं तर टॅन इनवर्स ऑफ 4x अपॉन 1 प्लस 21x स्क्वेअर विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, खाली मला आता काय करायचं आहे माहिती का, दोन टर्म अशा घ्यायच्या आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 21x स्क्वेअर येणार. मल्टिप्लिकेशन किती येणार, 21x स्क्वेअर. ठीक आहे, आणि ज्यांचं वरती बघा कोण आहे, इथे आहे बघा वरती, आता खाली प्लस आहे तर वर काय पाहिजे मायनस, आपलं बोलणं झालं इतक्यात. तर दोन टर्म अशा पाहिजे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 21x स्क्वेअर आणि त्यांचं सबट्रॅक्शन ए मायनस बी, सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे 4x. इथं दोन टर्म मल्टिप्लिकेशन हे आणि हे. तर त्याच्यामध्ये बघा मी काय घेतो, एक घेतो 7x, एक घेतो 3x. नीट बघा, 7x घेतलं आणि 3x घेतलं तर काय होतं आहे, यांचं मल्टिप्लिकेशन 21x स्क्वेअर आहे आणि या दोघांचं सबट्रॅक्शन काय येतं आहे 4x. याच्यामध्ये तो फिट बसतोय. मग याला काय लिहू शकतो तुम्ही, विच इज इक्वल टू, बघा टॅन इनवर्स ऑफ ए कोण आहे 7x मायनस टॅन इनवर्स ऑफ बी कोण आहे 3x. हा कोण आला तुमचा y. म्हणजे सिम्पल वेमध्ये हा जो फॉर्म्युला आहे त्याच्याशी रिलेटेड हे एक्झाम्पल आहे, त्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचं. त्याच्यावरून हे लिहिलं. आता डेरिव्हेटिव्ह सोपं आहे ना, टॅन इनवर्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. मग बघा काय येणार, देअरफॉर वरती लिहूया आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय येणार, dy बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्सचा काय 1 अपॉन 1 प्लस जो काही फंक्शन आहे त्याचा काय स्क्वेअर 7xचा स्क्वेअर इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह 7xचा डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल 7xचा डेरिव्हेटिव्ह 7 मायनस 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर 3xचा स्क्वेअर इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह 3. याला नीट लिहूया, विच इज इक्वल टू 7 अपॉन 1 प्लस 49x स्क्वेअर मायनस 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर. दिस इज द आन्सर. दिस इज वॉट dy बाय dx. हा dy बाय dx आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल. म्हणजे इन शॉर्ट ह्या टाईपचं एक्झाम्पल आलं का जो मगाशी मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितला त्याप्रमाणे आपण याला मॅनेज केलं आणि डायरेक्टली फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढणं एवढं अवघड नाही आहे. जी टर्म येते त्याची डेरिव्हेटिव्ह काढणं तितकं अवघड नाही आहे. ठीक आहे, आता बघा पुढे जायचं आपल्याला सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, याचा आता सेकंड एक्झाम्पलकडे जर आपण बघितलं तर जवळपास त्या टाईपमध्येच आहे. नीट बघा, हां बघा काय दिलं आहे, टॅन इनवर्स 1 मायनस आहे खाली, कोण आहे 1 मायनस. इथं दोन टर्म ए आणि बी कन्सिडर करू तर या ए प्लस बी वर पाहिजे याच्या ऑपोजिट साईन. तो कोणाचा आहे टॅन इनवर्स ऑफ ए, इथं प्लस आहे वरती तर प्लस टॅन इनवर्स ऑफ बी. तर ए आणि बी कोण आहे, तर बघा सगळ्यात पहिले याच्याकडे जाऊ आपण, लेट याला मानून घेऊ वाय टॅन इनवर्स 7x अपॉन 1 मायनस 12x स्क्वेअर. ठीक आहे, आता मी याला काय लिहितो, टॅन इनवर्स दोन टर्म लिहितो, वरती प्लस पाहिजे आणि खाली या दोघांचं काय पाहिजे
मल्टिप्लिकेशन पाहिजे. दोन टर्म अशा की ज्यांचं ॲडिशन 7x मल्टिप्लिकेशन 12x². बघा काय येणार आहे, समजा 4x आणि 3x लिहिलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन दिस, आणि त्या दोघांचं ॲडिशन काय येणार आहे 7x, विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ए कोण आहे 4x प्लस दुसरा कोण आहे टॅन इनवर्स 3x. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यावरून आपण लिहिलं आहे. ॲक्च्युली हा LHS आहे, तो RHS आहे, पण आपल्याला आता रिव्हर्स अप्लाय करते, दॅट्स इट. आता सिम्पल फॉर्ममध्ये काय करणार आपण याला, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याला आता डिफरन्शिएट करू, dy/dx भेटेल तुम्हाला डायरेक्टली, कारण हा स्वतः y. ठीक आहे, टॅन इनवर्सचा 1/1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मध्ये प्लस 1/1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह, विच इज इक्वल टू 4/1 प्लस 16x² प्लस 3/1 प्लस 9x². दिस इज द आन्सर, दिस इज dy/dx. ठीक आहे, तर हे एवढं पण काय असं टफ जाण्यासारखं नाही आहे तुम्हाला, फक्त तो फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर यातलं थर्ड एक्झाम्पल बघू, आणि थर्ड एक्झाम्पल झालं की ऑलमोस्ट आपला पार्ट मग झाल्यासारखा आहे. ठीक आहे, सो थर्ड एक्झाम्पलकडे आपण गेलो तर तो ह्या टाईपमध्येच आहे, पण थोडंसं फक्त त्याला थोडंसं छोटंसं एक एक्स्ट्रा वर्क आहे. बघा काय एक्स्ट्रा वर्क करायचं आहे आणि का बरं करायचं आहे, हा पण एक पहिला क्वेश्चन. तर पहिले तुम्हाला कोण दिलं आहे तिथं क्वेश्चनमध्ये नीट बघा, इट इज गिवन कॉट इनवर्स. आपण टर्म कॉट इनवर्समध्ये ठेवतो का बाळांनो, त्याला आपण कधी कॉट इनवर्समध्ये ठेवत नाही, त्याला टॅन इनवर्समध्ये आपण कन्वर्ट करून घेणार, म्हणजे तो 1/, होणार. बरोबर आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितला तर बघा, त्याला टॅन इनवर्स आपण करूया, नंतर एक टर्म आपली येईल कॉटच्या भाषेमध्ये, लिहू आपल्याला काय काय येतं ते. लेट y इज इक्वल टू कॉट इनवर्स. एक एक स्टेप करू म्हणजे आपल्याला समजेल व्यवस्थित. a cos of x अपॉन a sin x प्लस b cos x, हे दिलंय. कॉट इनवर्समध्ये आपण ठेवत नाही, मग याला कशात लिहायचं, साइन इनवर्स. ही टर्म वरती a sin x प्लस b cos x अपॉन हे खाली आलं b sin x मायनस a cos x. कारण आपलं सॉरी साइन इनवर्समध्ये नाही, हे आपलं टॅन इनवर्समध्ये होणार आहे. टॅन आणि कॉट एकमेकांच्या 1/, आहे ना, आपण बऱ्याचदा बघितलं आहे टॅन आणि कॉट 1/, होणार आतल्या आत इनवर्सच्या वेळेला. तसं कोण 1/, होतं, साइन आणि कोसेक आणि कॉस आणि सेक, आतली टर्म रिव्हर्ट होणार. ठीक आहे, 90 मायनससाठी कोण आहे, 90 मायनससाठी साइन आणि कॉसची जोडी आहे, टॅन आणि कॉट तिथं पण आहे 90 मायनसला, आणि सेक आणि कोसेकची जोडी 90 मायनस थीटाच्यासाठी. ठीक आहे, तर आता आपल्याला टॅन इनवर्स आलं ना, तर हा बघा ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला आणायचं बरं का. इथे टॅन इनवर्सच्या ह्या पॅटर्नने सॉल्व करायचं आहे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय आहे, पहिली कंडिशन अशी की बेसला कोपऱ्याला इथं 1 पाहिजे, इकडं मायनस प्लस काही असू द्या, इथं 1 पाहिजे. इथं बघायला गेलं तर तो 1 दिसतोय का, नाही. मग आपण काय करू, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय, कशाने डिवाइड करतोय, b sin x. का बरं, कारण इथं 1 आणायचं आहे ना, त्याला डिवाइड केलं इथं 1 भेटेल. ठीक आहे, मग ह्या टर्मनेच डिवाइड केलं. तुम्ही म्हणणार सर ए का नाही, कॉस का नाही, बरोबर आहे, पण आपल्याला इथे 1 आणायचं आहे, फॉर्म्युल्यामध्ये तिथं 1 असतो. ठीक आहे, मग आता बघा त्यांनी डिवाइड केल्यावर काय होईल, देअरफॉर y इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेट वरती बघा a sin x प्लस b cos x अपॉन b sin x, खाली तसं b sin x
मायनस ए कॉस एक्स अपॉन बी साइन एक्स. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला बी साइन एक्सने डिवाइड केलं. आता बघा ही टर्म याला गेली, याला ही टर्म याला, याला काय येणार आहे, देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेट, ही टर्म याला गेली साइन साइन कॅन्सल, इथं उरला ए अपॉन बी, ही याला गेली बी बी कॅन्सल, कॉस बाय साइन कॉट ऑफ एक्स अपॉन, ही टर्म याला गेली कॅन्सल, इथं 1 मायनस, ही टर्म याला गेली ए अपॉन बी कॉस बाय साइन कॉट ऑफ एक्स. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसत असेल ही एक टर्म, इकडे एक टर्म, इथे 1 पाहिजे होता आपला, तो आला, वरती प्लस एक खाली मायनस तो पण आला, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन तेही आलं. म्हणजे हा डिरेक्टली आपला फॉर्म्युला झाला तयार. कसला बघा, टॅन इनवर्स ऑफ, इथे एक ब्रॅकेट, टॅन इनवर्स ऑफ, ही एक टर्म ए अपॉन बी, ही एक टर्म कॉट ऑफ एक्स, वरची साइन मध्ये देतो आपण, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, ही टर्म खाली 1, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, एक इकडे प्लस एक इकडे मायनस, कुठे असू द्या न्यूमरेटर पण ऑपोजिट पाहिजे, त्यानुसार इथे आपण लिहितो फक्त. ठीक आहे, मग आता याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं बघा, लगेच डेरिव्हेटिव्ह नाही लिहिणार मी याचं, एक टर्म फक्त थोडीशी सॉर्ट आउट करून घेऊ. इथे बघा काय आलंय, कॉट ऑफ एक्स ना, कॉटला आपण टॅनमध्ये कन्वर्ट करून घेऊ, टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. आता काय आलं बघा, टॅन आणि टॅन इनवर्स गेले, नेक्स्ट स्टेपला लिहूया आपण, देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन बी, टॅन आणि टॅन इनवर्स गेले, इथं कोण उरलं, पाय बाय 2 मायनस एक्स. याला मी आता काय करतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथं डायरेक्टली सॉल्व्ह होत नव्हतं ना, तर डायरेक्टली सॉल्व्ह होत नव्हतं, याला टॅन आणता येत असेल तर आणायचा, तो कॅन्सल होत असतो. ठीक आहे, आपण केलेले असे एक्झाम्पल्स. मग वाय इज इक्वल टू 0, तुम्ही म्हणणार सर 0 कसं काय, 1/1 प्लस फंक्शनचा, फंक्शन कुठे आहे, ए अपॉन बी कॉन्स्टंट आहे. हे बघा, ए पण कॉन्स्टंट, बी पण कॉन्स्टंट, त्यांचा रेशो कॉन्स्टंट, त्याचा टॅन इनवर्स तोही कॉन्स्टंट. ठीक आहे, इन शॉर्ट एक्स आहे का याच्यात, एक्स नाही आहे, एक्स नाही म्हणजे तो काय झाला, कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, प्लस पाय बाय 2 त्याचं 0, मायनस के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के म्हणजे इथं -1, दिस इज dy बाय dx, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू -1, दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, म्हणजे शेवटचे तिन्ही टाईप सुद्धा त्या पद्धतीनेच आहे, फक्त याला थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आणलं आपण, जेणेकरून आपण आपल्या पॅटर्नमध्ये आणणार आहे. ठीक आहे, तर हे सगळे एक्सप्लेन करताना तुम्ही लिहायचे ते एक्झाम्पल, हा पण याच्या आधीचा हा पार्ट, या आधीचा हा क्वेश्चन, त्याच्या आधी हा एक पार्ट नंबर 8. ठीक आहे, हे सगळं लिहायचं आहे, आणि आपलं आजचं लेक्चर इथे संपलं. थँक्यू. नेक्स्ट टाईम आपण वेगळ्या पार्टकडे जाऊ. ही एक्सरसाइजच आपली कंप्लीट झाली. ही कंप्लीट झाल्यावरती लक्षात घ्या काय करायचं आहे, एक सिंपल याच्यामध्ये मी थोडीशी आयडिया देतो. 1.2 जी एक्सरसाइज आहे 1.2, त्यातले कोणते कोणते क्वेश्चन करायचे बघा, एक आयडिया देऊन ठेवतो मी तुम्हाला. होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व करा, गाईडचा यूज करा, नो प्रॉब्लेम. एक्सरसाइज 1.2 होमवर्क म्हणून काय काय घेणार बघा इथे. क्वेश्चन 1 कंप्लीट, पेज नंबर 29. ओके, क्वेश्चन 2 कंप्लीट, क्वेश्चन 3 कंप्लीट, बेसिकच आहे त्यात. ठीक आहे, क्वेश्चन 4 नाही गरज, क्वेश्चन 5 ठीक आहे, 50-50% चान्सेस आहे, आयडिया म्हणून करा, क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहे. ठीक आहे, क्वेश्चन 6 मध्ये बघा 1 to 8, 1 पासून कुठपर्यंत 8 पर्यंत. क्वेश्चन 7 1
1 to 10 क्वेश्चन 8 बघा. क्वेश्चन 8 मध्ये इट इज ओके टू हॅव 1 2 अगेन 5th इट इज ओके. ठीक आहे. क्वेश्चन 9 मध्ये बघा 1 to 9. क्वेश्चन 10 मध्ये बघा 1 to 5. थोडी एक्सरसाइज होमवर्कला थोडी जास्त वाटेल, कारण आहे त्याच्यामध्ये आयडियाज पण तेवढे आहे. आपल्याला करायचं आहे ते, तो होमवर्कही इतका करून घ्या तुम्ही. त्याला हेल्प घ्या तुम्ही गाईडची वगैरे. आणि जनरली आपण जे आयडियाज बघितलेले आहेत ना लेक्चर्समध्ये, तेच सगळे अप्लाय होतात. फॉर्म्युले मात्र आले पाहिजेत. ठीक आहे. ओके. येस.